कोल्हापूरमधल्या काही ठिकाणी आता पेट्रोल डिझेल टंचाई भासू लागली आहे। कोल्हापूर शहरातल्या अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा आहेत, तर काही ठिकाणचे पेट्रोल पंप आहेत ते बंद असल्याचं चित्र सध्या जिल्ह्यांमध्ये दिसतंय। एकीकडे आपण बघितलं तर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये जी वाढ होते, दुसरीकडे आता ही टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय सुद्धा होताना पाहायला मिळते। अनेक ठिकाणी बघितलं तर दुचाकींना केवळ 200 रुपयांचे आणि चारचाकींना 500 रुपयांचं पेट्रोल दिलं जात आहे। अनेक पेट्रोल पंप आहेत चालकांना आठवड्याला 2 ते 3 टँकर पेट्रोल डिझेलची आवश्यकता असते, मात्र तिथं आठवड्याला एकच टँकर पेट्रोल येत असल्याचं अनेकांनी सांगितलंय। याच एका पेट्रोल पंप बंद असलेल्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। टंचाई दर कसं आहे, काही जर कामं इमर्जन्सी असली तर आपल्याला पेट्रोल मिळणं भाग आहे, तर आपल्याला पेट्रोल 200 रुपयाचं मिळायला लागले। ह्याच्यावर काहीतरी आपल्याला हे करायला पाहिजे। त्रास आता जाणवू लागला। पेट्रोल आता घाललाच पाहिजे, त्यामुळे काय पर्याय नाही। पण आता कमी देतात पेट्रोल, त्याच्यावर काय कमी देतात आता म्हणजे आता कसं टाकीतीन व्यवस्थित म्हणजे हेच करायला पाहिजे, फुलच तेन करून ठेवायला पाहिजे टाकीतीन। त्यामुळे पेट्रोल पंप पेट्रोल टंचाईच्या बाबतीत बोलायचं झालं तरी आता हे वर्षातून 3 वर्ष तरी आम्ही हे सतत बघत आलेलं आहे। या बाबतीत काहीतरी गव्हर्नमेंटनं काहीतरी चांगल्या बऱ्यापैकी सहकार्य करणं गरजेचं आहे। तर नाशिकच्या कळवण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यानं नागरिक आणि शेतकरी हैराण झालेत। पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्यात, अनेक ठिकाणी इंधन उपलब्ध नाहीये, से फलक सुद्धा झळकतात। इंधन टंचाईमुळे शेतीची मशागत सुद्धा ठप्प झाली आहे। पावसाळ्यापूर्वीची कामं रखडल्यानं ट्रॅक्टर बंद पडण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे वाढत्या दरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतोय। इंधन पुरवठा पुन्हा सुरू करावा अशी मागणी आता नागरिक करतायत। दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्यात। रात्री उशिरापर्यंत शेतकरी रांगेमध्ये उभे होते। इंधनाच्या तुटवड्यामुळे शेती मशागतीची कामं खोळंबली आहेत। 4 ते 5 तास रांगेत थांबूनही शेतकरी हवालदिल झालेत। वाशिममध्ये डिझेल टंचाईमुळे शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत। प्रशासनानं शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी आता केली जाते। डिझेल भेटते का नाही, कारण आता शेतामधले सर्व कामं चालू आहेत, ट्रॅक्टरचे सर्व जोरात कामं चालू आहेत आणि डिझेल नसल्यामुळे सगळे कामं शेतकऱ्याचे खोळंबलेले आहेत। तरी शेतकऱ्यासाठी शासनाने एक कोणता तरी पाऊल उचला। जे शहर विभागातले पेट्रोल पंप आहेत ते आपल्या जे 4 व्हीलर गाड्या याच्यासाठी उपलब्ध करून द्यावे आणि खेडे विभागातले जे रोडला लागलेले पेट्रोल पंप आहेत ते शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावे आणि शेतकऱ्याची समस्या सोडवावी, हीच आम्ही शेतकऱ्याकडून एक विनंती करतो शासनाकडे। नागरिकांनी लक्षात ठेवावं की पुरवठा सुरळीत आहे। काही थोड्या अफवांवर विश्वास ठेवून जास्त संख्येने आपण किंवा जास्त क्वांटिटीमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन ठेवायची आवश्यकता नाहीये। सुरळीत पुरवठा असल्यामुळे आणि आम्ही मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत कम्पेअर देखील केलं तर साधारण 20% जास्त मे महिन्यामध्ये आतापर्यंत पुरवठा आलेला आहे। तथापि यापुढे देखील पुरवठा सुरळीत राहणार आहे। फक्त नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जास्त काही साठा करून ठेवायची कुणी गरज नाहीये, गर्दी करायची गरज नाहीये। प्रशासन पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे।